नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC एक्झाम लेक्चर सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे. या अगोदर आपण बायोडायव्हर्सिटी या विषयावरील पार्ट पहिला पूर्ण केलेला आहे. आता आपण सुरू करतो आहे बायोडायव्हर्सिटी पार्ट 2. यापूर्वी आपण बायोडायव्हर्सिटीमध्ये वेगवेगळे प्राणी आढळतात, त्या प्राण्यांचा आपण या ठिकाणी थोडक्यात स्टडी केलेला आहे, ज्यामध्ये पायसेसचे काही एक्झाम्पल्स म्हणजे माशांचे काही एक्झाम्पल, मग त्यामध्ये डॉगफिश असेल, गिटार फिश, इलेक्ट्रिक रे, रॅट फिश, सी हॉर्स, कॅटफिश, रोहू, कटला अशा वेगवेगळ्या प्रकारचे मासे आपण या ठिकाणी पाहिले. त्यानंतर क्लास एम्फिबियामध्ये इस्टायोफिस की जो उभयचर प्राणी आहे, एम्फिओमा उभयचर प्राणी, देन ट्री फ्रॉग आणि सॅलॅमेंडर या उभयचर प्राण्यांचा आपण स्टडी केलेला आहे. या पार्ट 2मध्ये आपण क्लास रेप्टिलिया अर्थातच सरीसृप प्राणी की जे सरपटतात, या सरपटणाऱ्या प्राण्यांचा आपण थोडक्यात अभ्यास करणार आहोत. तर सुरू करूयात. सर्वांच्याच परिचयाचा आणि सर्वांच्या आवडीचा सण नागपंचमी, आणि या नागपंचमीला ज्या नागाची पूजा करतात तोच आपल्यासमोर दिसतोय. या नागाला सर्व ठिकाणी मराठीमध्ये नाग या नावाने ओळखतात आणि सायंटिफिक नेम त्याचं नाजा असा आहे. याचा अर्थ जीनस आणि स्पेसीज दोनही या ठिकाणी सेम आहे. त्याला म्हणतो आपण टॉटोनेम. इंडियन स्पेक्टॅकल कोब्रा किंवा नाजा मराठीमध्ये याला म्हणतो आपण नाग. आणि हा जो साप आहे हा विषारी साप आहे. पॉयझन जे त्याचा आहे ते आहे न्यूरोटॉक्सिक, नर्वस सिस्टीमवरती ते अटॅक करतात असा आहे हा सरपटणारा प्राणी. आणि त्याचं एक एक्झाम्पल आहे नाग, नाजा. दुसरं जे एक्झाम्पल आपल्याला दिसतंय हा आहे मराठीमध्ये याला म्हणतो आपण घोनस. कॉमन नेम आहे रसल फायपर. हा सुद्धा विषारी साप आहे. याचं फेनम जे आहे ते आहे हिमोटॉक्सिक. थर्ड जे रेप्टाईल्समध्ये एक्झाम्पल आहे याला म्हणतो आपण मराठीमध्ये मण्यार, आणि कॉमन नेम आहे त्याचं कॉमन क्रेट. हा सुद्धा विषारी साप आहे आणि याचं विष जे आहे ते सुद्धा न्यूरोटॉक्सिक नावाचं असतं. हा जो समोर दिसतोय आपल्याला हा फायपर कुळातीलच आहे, सॉस्केल्ड फायपर नावाचा, की ज्याचं विषसुद्धा सेम रसल व्हायपरसारखं अर्थातच हिमोटॉक्सिक या प्रकारामध्ये मोडतं. म्हणजेच नाजा नाग आणि कॉमन क्रेट मण्यार या दोघांचं विष जे आहे ते एकाच प्रकारचं आहे, न्यूरोटॉक्सिक. आणि रसल व्हायपर आणि सॉस्केल्ड व्हायपर या दोघांचं सुद्धा विष हे एका प्रकारचं आहे, हिमोटॉक्सिक या नावाचं. हे चारही जे साप आहेत हे अत्यंत विषारी साप आहेत की जे भारतामध्ये आपल्याला सर्वत्र आढळून येतात. या सर्व सापांचा किंवा सरपटणाऱ्या प्राण्यांचा आपण एका क्लासमध्ये स्टडी करतो. त्याचं नाव आहे क्लास रेप्टिलिया, अर्थातच सरीसृप प्राणी किंवा सरपटणारे प्राणी. यानंतर काही एक्झाम्पल्स आपल्यासमोर येतील. हे एक्झाम्पल्स बिनविषारी सापांचे आहेत की जे चावल्यानंतर कुठल्याही ॲनिमलची डेथ होत नाही, अर्थातच नॉन वेनमस किंवा बिनविषारी, नॉन पॉयझनस असे हे साप आहेत. पहिलं जे एक्झाम्पल दिसतं आहे याला मराठीमध्ये वाळा बरेच ठिकाणी म्हणतात. असा गांडोळासारखा दिसणारा अतिशय चपळ हा छोटासा साप आहे, ज्याला आपण कॉमन नेम ब्लाइंड स्नेक या नावाने ओळखतो. बिनविषारी आहे, नॉन पॉयझनस. दुसरं जे एक्झाम्पल आपल्यासमोर दिसतं आहे सर्वांना माहिती असेल, याला मराठीमध्ये अजगर म्हणतात, इंडियन रॉक पायथन, आणि हा सुद्धा बिनविषारी साप आहे. तिसरं जे एक्झाम्पल आहे धामण, मराठीमध्ये धामण बोलतात, इंडियन रॅट स्नेक किंवा धामण, आणि हा सुद्धा बिनविषारी साप आहे. तिसरं जे एक्झाम्पल आपल्यासमोर दिसतं आहे हा आहे कॉमन ट्रिंकेट स्नेक, हा सुद्धा बिनविषारी साप आहे. ओळखण्यासाठी बघा टिपक्यांची अशी एक लांब लचक चेन बॉडीवरती त्याच्या आपल्याला दिसते. चौथं एक्झाम्पल आहे बघा, बऱ्याच ठिकाणी याला दोतोंड्या साप किंवा मांडूळ या नावाने ओळखतात. कॉमन नेम आहे त्याचं सँड बोवा, आणि हा सुद्धा बिनविषारी साप आहे. शेवटचं एक्झाम्पल आहे इंडियन उल्फ स्नेक किंवा कॉमन उल्फ स्नेक, हा सुद्धा बिनविषारी साप आहे. हे एवढे जे साप आहेत हे सर्व बिनविषारी साप आहेत. हे सर्व क्लास रेप्टिलियामध्ये येतात. देन नेक्स्ट जे नामशेष झालेले डायनोसॉर्स आहेत ते डायनोसॉरसुद्धा क्लास रेप्टिलियामध्ये येतात, अर्थातच सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये, सरीसृप प्राण्यांमध्ये त्यांचा समावेश होतो. समोर आपल्याला जी आकृती दिसते, हा फोटो दिसतोय, हा नामशेष झालेल्या एका डायनोसॉरचा आहे. याचं नाव आहे स्टेगोसोरस. प्लेट बॅक
डायनासोर बॉडीवरती त्याच्या प्लेट्स आहेत आणि त्याच्या 2 रोज आपल्याला दिसतात. शेपटीवरती काटे असतात, त्याच्या स्पाईन प्रोटेक्शनसाठी त्याचा वापर करतो. आणि हा हर्बिव्होरस होता, याचा अर्थ झाडांवरती तो फीड करायचा, झाडं खायचा तो झाडपाला, त्याला म्हणतो आपण हर्बिव्होरस. याचा ब्रेन जो आहे तो बॉडीच्या साईजपेक्षा छोटा आहे, म्हणून आपण म्हणू शकतो की स्मॉल ब्रेन अँड लार्ज बॉडी साईज. हा झाडपाला खायचा म्हणून त्याला म्हणतो आपण हर्बिव्होरस. जे प्राणी प्लॅन्ट्सवरती फीड करतात त्यांना आपण हर्बिव्होरस म्हणतो. जे प्राणी शिकार करतात त्यांना कार्निव्होरस म्हणतो. आणि जे दोनही खातात, प्लॅन्ट्स ॲज वेल ॲज शिकार करून, त्यांना म्हणतो आपण ओमनिव्होरस. हे जे एक्झाम्पल आपल्याला दिसतं आहे हे एक्झाम्पल आहे हर्बिव्होरसचं. आणि हा नामशेष झालेला डायनासोर आहे ज्याचं नाव आहे स्टिगोसोरस. देन नेक्स्ट आपल्याला इथे काही अजून सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये, सरीसृप प्राण्यांमध्ये काही एक्झाम्पल्स आपल्यासमोर आहेत. वरचं जे एक्झाम्पल आपल्याला दिसतं आहे हा एक्झाम्पल आहे कायमनचं, आणि खाली जो दिसतोय तो आहे क्रोकोडाईल अर्थातच मगर. दोघांमध्ये काय डिफरन्स आहे बघा. कायमन जो आहे तो एलिगेटर आहे आणि मगर जी येते ते क्रोकोडाईल फॅमिलीमध्ये येते. देन कुठे आढळतात तर कायमन जो आहे तो सेंट्रल आणि साऊथ अमेरिकाला आढळतो. क्रोकोडाईल जो आहे तो आफ्रिका, एशिया, ऑस्ट्रेलिया किंवा अमेरिका या सर्व ठिकाणी आढळतो. ओळखण्यासाठी बघा, कायमनचा जो स्नाऊट आहे अर्थात माऊथचा जो पार्ट आहे तो यू आकाराचा दिसतो, यू शेप. हा जो स्नाऊट आहे हा यू शेप दिसतो. आणि क्रोकोडाईल मगर जी आहे तिचा स्नाऊट जो आहे तो व्ही आकारामध्ये आपल्याला दिसतो, व्ही शेप. हा दोघांना ओळखण्याचा एक अतिशय सोपा हा पॉईंट आहे. दुसरं एक आहे बघा बॉडी साईज. कायमन जो आहे तो आकाराने छोटा असतो कम्पेअर टू दी क्रोकोडाईल, मगरीपेक्षा लहान असतो. दुसरं अजून एक महत्त्वाचं आहे, कायमननी जर तोंड बंद केलं तर त्याचे लोअर जॉचे टीथ दिसत नाहीत, मात्र मगरीने जर तोंड बंद केलं तर त्याचे अप्पर आणि लोअर दोनही जॉचे टीथ, दात आपल्याला स्पष्ट दिसतात. हा महत्त्वाचा डिफरन्स. म्हणजे एकतर आपण त्याच्या यू शेप किंवा व्ही शेप आकारावरून ओळखू शकतो की तो कायमन आहे की मगर अर्थात क्रोकोडाईल आहे. कायमन जो आहे तो लेस ॲग्रेसिव्ह असतो, सहसा अटॅक करत नाही. आणि मगर जे आहे ते ॲग्रेसिव्ह असते. कायमन जो आहे तो शक्यतो फ्रेश वॉटरमध्ये अर्थातच गोड्या पाण्यामध्ये आढळतो, आणि मगरी ज्या आहेत त्या दोन्ही ठिकाणी आढळतील, अर्थात फ्रेश वॉटर ॲज वेल ॲज मरीन वॉटर. एक महत्त्वाचा पॉईंट आहे बघा, क्रोकोडाईल ब्रीडिंग प्रोजेक्ट 1975ला सुरू केला होता. मगरींची कमी होणारी संख्या ही आटोक्यात आणण्यासाठी हा प्रोजेक्ट या ठिकाणी सुरू केला होता. त्याचं नाव आहे क्रोकोडाईल ब्रीडिंग प्रोजेक्ट. 1975ला सुरू झाला होता. देन नेक्स्ट या ठिकाणी काही आपण आता क्लास एऊज मधील काही पक्ष्यांचा अर्थात काही एक्झाम्पलचा आपण या ठिकाणी स्टडी करणार आहोत. समोर जो पक्षी आपल्याला दिसतोय, बरेचसे पक्षी आहेत बघा, बदक आहेत हे, आणि त्यांच्या डोक्याचा कलर जर बघितला तर तो पिंक गुलाबी रंगाचा आपल्याला दिसतो, म्हणून त्याचं नावसुद्धा तेच आहे, पिंक हेडेड डक. हा जो पक्षी आहे हा नामशेष या यादीमध्ये आहे, एक्सटेंट. दुसरा एक्झाम्पल आहे बघा, हा सुद्धा बदक या कुळातीलच आहे, लॅब्राडॉर. त्याचं नाव आहे लॅब्राडॉर डक. हा 1878 साली नामशेष झाला आहे. म्हणजे हे दोनही एक्झाम्पल जे आहेत ते नामशेष झालेल्या पक्ष्यांचे आहेत. याचं नाव आहे लॅब्राडॉर डक आणि हा नामशेष आहे 1875 पासून नामशेष झालेला आहे. तिसरं एक्झाम्पल दिसतंय बघा आपल्याला, याचं कॉमन नेम आहे डोडो, आणि हा सुद्धा नामशेष झालेला आहे, एक्सटेंट स्पीसीज आहे. 1661ला हा नामशेष झाला आहे. याचं नाव आहे डोडो. देन नेक्स्ट कबुतरासारखा दिसणारा हा कबूतरच आहे, ज्याला आपण पॅसेंजर पिजन या नावाने ओळखतो. हा सुद्धा नामशेष झाला आहे, 1914ला हा नामशेष झाला आहे. देन नेक्स्ट एक्झाम्पल आहे बघा, ग्रेट इंडियन बस्टार्ड. याला मराठीमध्ये माळढोक बोलतो. हा अस्तित्वात आहे, परंतु त्यांची संख्या खूप कमी आहे. क्रिटिकली एंडेंजर्ड या IUCN कॅटेगरीमध्ये ते येतात. म्हणजे पिंक हेडेड डक, लॅब्राडॉर डक, डोडो आणि पॅसेंजर पिजन हे नामशेष झालेत. ग्रेट इंडियन बस्टार्ड, माळढोक हा क्रिटिकली एंडेंजर्ड या कॅटेगरीमध्ये आहे. त्यांची संख्या आहे मात्र कमी आहे. त्यांच्या कन्झर्वेशनसाठी राजस्थानला एक नॅशनल पार्क आहे. त्या नॅशनल पार्कचं नाव आहे डेझर्ट नॅशनल पार्क, जिथे ग्रेट इंडियन बस्टार्डचं कन्झर्वेशन म्हणजे प्रोटेक्शन, संरक्षण केलं जातं. आणि शेवटचं एक पक्ष्यांमधील एक्झाम्पल आहे, हा सुद्धा पिजन या कुळातीलच येतो. याचं नाव आहे येल्लो फुटेड ग्रीन पिजन. हा महाराष्ट्राचा राज्य पक्षी आहे, याला मराठीमध्ये हरियाल म्हणतात. कबुतरांमध्ये एकमेव असा हा कबूतर आहे की ज्याचे पाय हे पिवळ्या रंगाचे असतात, म्हणून त्याचं नाव आहे येल्लो फुटेड
ग्रीन पिजन हा महाराष्ट्राचा राज्यपक्षी आहे. हे एवढे जे एक्झाम्पल सगळे आपण पाहिले हे सर्व पक्ष्यांचे एक्झाम्पल्स आहेत जे क्लास एव्जमध्ये येतात. यानंतर आपण वळतोय क्लास मॅमेलियाकडे, क्लास मॅमल्स. क्लास मॅमल्समध्ये बरेचसे एक्झाम्पल्स आहेत बघा. यामध्ये आपल्यासमोर जो फोटो दिसतोय हा छोटासा एक रोडंट आहे उंदीर या कुळातील आणि त्याचं नाव आहे ब्रॅम्बल के मेलोमाइस. हा सुद्धा 2016ला नामशेष झाला आहे, आता तो अस्तित्वात नाही. नेक्स्ट एक्झाम्पल दिसते बघा आपल्याला, हा एशियाटिक चिता. हा सुद्धा 1952ला भारतामधून नामशेष झाला आहे. आता याची संख्या फक्त इराणमध्ये आहे, ती पण खूप कमी आहे. भारतामध्ये हा सध्या दिसत नाही, अस्तित्वात नाही. 2016पासून 1952ला हा नामशेष झाला आहे. याचं नाव आहे एशियाटिक चित्ता. 1952ला भारतामधून तो नामशेष झाला आहे. दुसरं एक्झाम्पल आहे बघा मॅमलचं. मॅमल्सलाच आपण सस्तन प्राणी म्हणतो. पाण्यामध्ये असणारा हा ब्ल्यू व्हेल नावाचा मॅमल एंडेंजर्ड कॅटेगरीमध्ये येतो. जरी तो पाण्यामध्ये राहत असला तरी तो मासा नसून तो सस्तन प्राणी आहे, हे सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. देन नेक्स्ट आहे बघा गंगेटिक डॉल्फिन. हा सुद्धा जरी पाण्यामध्ये राहत असला तरी सुद्धा हा सस्तन प्राणी या क्लासमध्ये मोडतो. गंगेटिक डॉल्फिन हा सुद्धा एंडेंजर्ड कॅटेगरीमध्ये येतो. आणि हा जो छोटासा बोटावरती बसलेला तुम्हाला दिसतंय हा आहे वटवाघूळ. जगातील सर्वात छोटं वटवाघूळ म्हणून आपण याला ओळखतो. त्याचं नाव आहे किट्टीज हॉगनोज बॅट किंवा दुसरं एक नाव आहे त्याला म्हणतो आपण बंबल बी बॅट. जगातील सर्वात छोटं वटवाघूळ याचं नाव आहे किट्टीज हॉगनोज बॅट. हे वटवाघूळसुद्धा क्लास मॅमेलियामध्ये येतात. सस्तन प्राण्यांची ही सर्व एक्झाम्पल्स आहेत. देन नेक्स्ट अजून काही सस्तन प्राण्यांचे एक्झाम्पल्स आपल्याला दिसतील. यामध्ये बॉडीवरती स्पाईन असलेला हा एक मॅमल्स आपल्यासमोर आहे. याचं नाव आहे इकेडना, शॉर्ट बीक इकेडना. ह्या प्राण्याचं वैशिष्ट्य असं आहे की हा अंडे घालणारा सस्तन प्राणी आहे. म्हणजे अंडी घालतो पण तो मॅमल आहे. अंडे देणारा सस्तन प्राणी, याचं नाव आहे इकेडना. खूप महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवायचं. यांना बोलतो आपण एग लेईंग मॅमल. एग लेईंग मॅमल याचं नाव आहे इकेडना, शॉर्ट बीक इकेडना. दुसरं एक्झाम्पल आहे बघा, हे सुद्धा एक्झाम्पल आहे एग लेईंग मॅमलचं. अंडी घालणारा सस्तन प्राणी, याचं नाव आहे प्लॅटिपस किंवा डक बिल्ड प्लॅटिपस. बदकासारखी चोचीचा आकार त्याच्या माउथला आहे म्हणून त्याला म्हणतो आपण डक बिल्ड प्लॅटिपस. हा सुद्धा एग लेईंग मॅमलचं एक्झाम्पल आहे. देन नेक्स्ट एक्झाम्पल आहे बघा ब्रॅडिपस किंवा याला आपण स्लॉथ म्हणतो. हे एक्झाम्पल आहे टूथलेस मॅमल. ह्या मॅमल्सला दात नसतात, याचा स्टडी करतो आपण टूथलेस मॅमलमध्ये. ब्रॅडिपस जिनस आहे आणि कॉमन नेम आहे स्लॉथ. देन नेक्स्ट हे एक्झाम्पल आपल्या सर्वांना माहिती असेल, याला आपण कस्तुरी मृग म्हणतो. कॉमन नेम आहे त्याचं मस्क डिअर. रामायण आपण पाहिलं असेल, त्या रामायणामध्ये सीतेला ज्या कस्तुरी मृगाची लालसा होती किंवा ज्यामुळे रामायण घडलं असा हा कस्तुरी मृग, ज्याला आपण मस्क डिअर म्हणतो, हे सुद्धा क्लास मॅमल्समध्येच आपण स्टडी करतो. मराठीमध्ये याला कस्तुरी मृग आणि कॉमन नेम आहे त्याचं मस्क डिअर. रामायणामध्ये आपण हे पाहिलेलं आहे. या व्यतिरिक्त अजून काही मॅमल्स आहेत, जसं की हा जो आपल्यासमोर दिसतो याचं नाव आहे रॉयल बेंगॉल टायगर. भारताचा राज्य प्राणी. हा एंडेंजर्ड कॅटेगरीमध्ये येतो. सायंटिफिक नेम आहे त्याचं पॅन्थेरा टायग्रिस आणि याला आपण कीस्टोन स्पीसीज म्हणून स्टडी करतो. कीस्टोन स्पीसीज कोणाला म्हणतो? जर याला आपण एखाद्या परिसंस्थेमधून काढून टाकलं तर त्याचा त्या इकोसिस्टीमवरती खूप गंभीर असा परिणाम होतो. त्यांना म्हणतो आपण कीस्टोन स्पीसीज. असा हा पॅन्थेरा टायग्रिस रॉयल बेंगॉल टायगर. हा शिकार करतो म्हणून याला म्हणतो आपण कार्निव्हरस. आणि शिकार करायचे असते म्हणून याचे दात हे पॉइंटेड असतात. आणि डायजेस्टिव्ह सिस्टीमचा विचार केला तर इंटेस्टाईनची लांबी जी आहे ती छोटी असते, कारण का मांस पचवायचं आहे म्हणून छोटी आहे ती. जर गवत वगैरे फीड केलं असते, हे काही प्राणी जे हर्बिव्हरस आहेत त्यांची इंटेस्टाईनची लांबी जी आहे ती लांब असते, लॉंग इंटेस्टाईन असतात. हा मात्र शिकार करतो, कार्निव्हरस आहे आणि म्हणून इंटेस्टाईन जे आहेत ते याचे छोटे असतात, लहान असतात ॲज कम्पेअर टू दी हर्बिव्हर. याविषयी महत्त्वाचा पॉईंट म्हणजे 1973ला प्रोजेक्ट टायगर सुरू केला होता ह्या वाघांच्या कन्झर्वेशनसाठी.
जिम कॉर्बेट नॅशनल पार्क की ज्याची स्थापना 1936ला झाली हे उत्तराखंडमध्ये आहे आणि हे भारतातील पहिलं नॅशनल पार्क आहे जिम कॉर्बेट. हे पण एक वाक्य लक्षात ठेवायचं. प्रोजेक्ट टायगर 1973ला सुरू केला होता. जिम कॉर्बेट नॅशनल पार्कची स्थापना 1936ची आहे आणि हे भारतातील पहिलं नॅशनल पार्क आहे. पूर्वी या नॅशनल पार्कचं नाव होतं हेली नॅशनल पार्क. अलीकडे त्याला आपण जिम कॉर्बेट या नावाने ओळखतो. दुसरं जे एक्झाम्पल आपल्याला दिसतंय हा आहे बघा वन हॉर्न रायनो. एक शिंग आहे त्याला, म्हणून त्याला म्हणतो आपण एकशिंगी गेंडा, भारतीय एकशिंगी गेंडा. आता याची कॅटेगरी जी आहे ती आहे बघा वल्नरेबल. जर शिंग पाहिलं त्याचं तर सिंग आणि इथला मधला आकार बघा व्ही आकाराचा दिसतो हा इथे. मग कॅटेगरी लक्षात ठेवण्यासाठी वल्नरेबल हे लक्षात ठेवा. शिंगाच्या मध्ये आकार आहे तो व्ही आकाराचा दिसतो, व्ही शेप, म्हणून आयुसियन स्टेटस जे आहे त्याचं वल्नरेबल आहे. आणि हा हर्बिओरस आहे, म्हणजे इंटेस्टाईनची लांबी जास्त असेल. ह्या रायनोच्या पण कन्झर्वेशनसाठी 1980ला रायनो कन्झर्वेशन प्रोजेक्ट सुरू केला होता. जर आपल्याला ह्या वन हॉर्न रायनोला एकशिंगी गेंड्याला बघायचं असेल तर आपल्याला आसामला जावं लागेल काझीरंगा नॅशनल पार्कमध्ये. तर अशी काही माहिती होती ह्या वन हॉर्न रायनोसंबंधी, ही लक्षात ठेवायची. काझीरंगा नॅशनल पार्क 1974ला स्थापना झाली, आसामला आहे आणि तिथेही वन हॉर्न रायनो आपल्याला बघायला मिळतात. कॅटेगरी आहे वल्नरेबल आणि हर्बिओरस आहेत. रायनो कन्झर्वेशन प्रोजेक्ट सुरू केला होता 1980ला ह्या एकशिंगी गेंड्याच्या कन्झर्वेशनसाठी. मॅमल्समध्ये शेवटचं एक्झाम्पल आहे बघा लायनचं. ह्या एशियाटिक लायन किंवा पॅन्थेरा लिओपर्सिका एंडेंजर्ड कॅटेगरीमध्ये येतो आणि यांच्या कन्झर्वेशनसाठी सुद्धा लायन प्रोजेक्ट 1975ला सुरू केला होता. जर आपल्याला ह्या सिंहांना वगैरे बघायचं असेल तर गीर नॅशनल पार्कला जावं लागेल की जे गुजरातला आहे. 1965ला त्याची स्थापना आहे आणि तिथे आपल्याला लायन हमखास बघायला मिळतात. अशा पद्धतीने आपण पायसेस, देन ॲम्फिबियन्स, रेप्टाईल्स, एव्ज आणि मॅमल्स अशा वेगवेगळ्या प्रजातींच्या ह्या प्राण्यांचा आपण या ठिकाणी स्टडी केला आहे. शेवटचा काही पॉईंट्स बघा या ठिकाणी. टॅक्झॉनॉमी की ज्याच्यामध्ये आपण प्राण्यांचं वर्गीकरण, क्लासिफिकेशन आणि त्यांना नाव देतो त्याला आपण टॅक्झॉनॉमी म्हणतो. हे मी का दाखवतोय इथे बघा. हे जे नाव आहे पॅन्थेरा लिओपर्सिका हे सायंटिफिक नेम आहे. हे आहे जिनस, हे आहे स्पीसीज आणि हे आहे सबस्पेसीज. मग हे नाम देताना इथे बघा ही जिनस आणि ही स्पीसीज ही नावं दिली जातात सायंटिफिक नेम देताना कुठल्याही प्राण्याला. मग तो सिक्वेन्स ह्या पद्धतीचा आहे बघा. पहिल्यांदा असतो किंगडम, सर्वात आधी इथे आहे डोमेन, 2 नंबरला किंगडम, फायलम, क्लास, ऑर्डर, फॅमिली, जिनस, स्पीसीज. ह्या जिनस आणि स्पेसीजलाच आपण सायंटिफिक नेम त्या प्राण्यांचं देतो. जसं की इथे एक्झाम्पल हे पॅन्थेरा लिओपर्सिका हा जिनस, स्पेसीज आणि सबस्पेसीज. इथे पण बघा रायनोसेरस युनिकॉर्निस हा जिनस ही स्पेसीज. मग अशा पद्धतीचं वर्गीकरण आपण करत असतो. हे लक्षात ठेवण्यासाठी वाक्य लक्षात ठेवायचं कीप, पॉट, क्लीन ऑर फॅमिली, गेट, सिक. किंगडम, फायलम, क्लास, ऑर्डर, फॅमिली, जिनस, स्पीसीज हा सिक्वेन्स असतो क्लासिफिकेशनचा. हे लक्षात ठेवायचं आहे. इथे पण दिसेल तुम्हाला बघा लाईफ, डोमेन, किंगडम, फायलम, क्लास, ऑर्डर, फॅमिली, जिनस, स्पीसीज याच पद्धतीचा सिक्वेन्स असतो. ही जी टॅक्झॉनॉमी संकल्पना आहे किंवा ही जी टर्म आहे ही पहिल्यांदा एका सायंटिस्टने शोधून काढली. त्या सायंटिस्टचं नाव आहे कॅन्डोले आणि फादर ऑफ टॅक्झॉनॉमी म्हणून ज्या सायंटिस्टला आपण ओळखतो त्या सायंटिस्टचं नाव आहे कार्ल लिनायस. ही 2 नावं लक्षात ठेवायची आहेत. पहिल्यांदा टॅक्झॉनॉमी शब्द शोधून काढला ते सायंटिस्ट आहेत कॅन्डोले, APD कॅन्डोले. आणि फादर ऑफ टॅक्झॉनॉमी म्हणून आपण ज्यांना ओळखतो त्यांचं नाव आहे कार्ल लिनायस. काही नॅशनल पार्क आणि त्यांचे स्टेट आपल्याला स्क्रीनवर दिसतील. हे अत्यंत महत्त्वाचे आहेत परीक्षेच्या दृष्टीने. हे थोडे वाचून आपण लक्षात ठेवा किंवा पाठ करा. बघा पहिलं नॅशनल पार्क आहे जिम कॉर्बेट नॅशनल पार्क की जे उत्तराखंडला आहे. हे भारतातील पहिलं नॅशनल पार्क आहे. दुसरं आहे बघा काझीरंगा नॅशनल पार्क आसामला आहे. तिसरं आहे मानस नॅशनल पार्क ते पण आसामलाच आहे. गीर नॅशनल पार्क गुजरात. देन ग्रेट हिमालयन नॅशनल पार्क हिमाचल प्रदेश. कान्हा नॅशनल पार्क मध्य प्रदेश. बांधवगड नॅशनल पार्क मध्य प्रदेश. सुंदरबन नॅशनल पार्क वेस्ट बेंगॉल. पेरियार नॅशनल पार्क केरला. सायलेंट व्हॅली नॅशनल पार्क केरला. देन नेक्स्ट नागरहोली नॅशनल पार्क, याला दुसरं एक नाव आहे, याला म्हणतो आपण राजीव गांधी नॅशनल पार्क की जे कर्नाटकला आहे. दुसरं आहे बंदीपूर नॅशनल पार्क ते पण कर्नाटकला आहे. नेक्स्ट आहे हेमिज नॅशनल पार्क ते लडाखला आहे. रणथंबोर नॅशनल पार्क राजस्थान. डेझर्ट नॅशनल पार्क राजस्थान, हे मागाशी मी तुम्हाला सांगितलं होतं. ग्रेट इंडियन बस्टार्ड माळढोक या पक्षाच्या कन्झर्वेशनसाठी हे डेझर्ट नॅशनल पार्क स्थापन केलं आहे. देन नेक्स्ट आहे बघा केवलादेव घाना नॅशनल पार्क. केवलादेव घाना नॅशनल पार्क राजस्थानला आहे. देन
सिमलीपाल नॅशनल पार्क की जे ओडिसाला आहे, देन इंद्रावती नॅशनल पार्क छत्तीसगड, नरमधापा नॅशनल पार्क अरुणाचल प्रदेश, देन भगवान महावीर नॅशनल पार्क गोवा आणि शेवटचा आहे दुधवा नॅशनल पार्क उत्तर प्रदेश. ही सर्व नॅशनल पार्क आणि त्यांचे स्टेट जे कुठे अस्तित्वात आहेत ती नावं आहेत, अत्यंत महत्त्वाची आहेत. परीक्षेच्या दृष्टीने ही नावं आपण व्यवस्थित लिहून घेऊन पाठ करायचे. यानंतर आपण बायोडायव्हर्सिटी पार्ट 3मध्ये MPSCमध्ये विचारले गेलेल्या प्रिव्हियस इयर क्वेश्चनचा आपण या ठिकाणी आढावा घेणार आहोत. थँक्यू.